महापालिकेच्या महापौर आणि स्थायी समिती सभापती पदावर भरभक्कम राजकीय वारसा लाभलेले व्यक्तिमत्व विराजमान झाले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत खऱ्या अर्थानं बाळासाहेब पर्व सुरू झाले। महापौर पदावर विराजमान झालेल्या हिमगिरी आडके यांच्या सासरच्या मंडळींना राजकीय पार्श्वभूमी नाही, पण वडील बाळासाहेब आहेर मात्र भाजपचे एकनिष्ठ मानले जातात। कधी काळी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळून ते सध्या आपल्या शिक्षण संस्थेमध्ये रमलेत। आडके यांना राजकारणाचं बाळकडू घरातच मिळाल्यानं त्या वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवित आहे। स्थायी समिती सभापती पदाच्या खुर्चीत विराजमान झालेले मच्छिंद्र सानप हेही भरभक्कम राजकीय वारसा असलेले तरुण व्यक्तिमत्व। त्यांच्या वडिलांचं नाव देखील बाळासाहेब। पूर्व मतदारसंघातून आमदारकी भूषवलेले बाळासाहेब तसे भाजपचे एकनिष्ठ। विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर थोडं रुसून ते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची काही तास पाय धूळ झाडून आले। हा अपवाद सोडला तर बाळासाहेब सानप यांनी आपलं बरंच राजकीय आयुष्य भाजपात घालवलंय। त्यामुळं पुत्र मच्छिंद्र यांनाही घरातच राजकारणाचे धडे मिळाले। महापौर आणि स्थायी समिती सभापती ही दोन्ही पदं महापालिकेत महत्त्वाची मानली जातात। या दोन्ही पदांवर विराजमान झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या पिताश्रींचं नाव एकसारखं म्हणजे बाळासाहेब। कारभार खुर्चीत बसलेले पदाधिकारी हाकणार असेल तर यातून त्यांच्या जन्मदात्यांचं नाव रोशन होणार असल्याने महापालिकेत खऱ्या अर्थानं बाळासाहेब पर्व सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही।